नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तलाठी सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या अकॅडमीमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर. ठीक आहे, आज आपण छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026चा जो 15 मार्च 2026 रोजी पेपर झाला, त्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण पाहणार आहे. ठीक आहे, तर आपण लगेच सुरू करूया. पहिला भाग मराठी व्याकरणपासून सुरू होतो आहे, त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग आणि शेवटी GS विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न आपण पाहूया. सन 2024मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला डॅश डॅश भाषेचा दर्जा दिला. ठीक आहे, अभिजात, अभिरूप, अतुलनीय, अतिप्राचीन. तर आपणा सर्वांना माहिती आहे की अभिजात हे याचं उत्तर आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला नुकताच कोणता दर्जा दिलेला आहे, तर अभिजात असा दर्जा दिलेला आहे. अभिरूप, अतुलनीय, अतिप्राचीन असं काही नाही, हे फक्त यमक जोडणारे ऑप्शन्स टाकून दिलेले आहेत. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया. हा एकदम सोपा प्रश्न होता. ठीक आहे, नेक्स्ट. बोलीभाषा या प्रमाण भाषे इतक्याच महत्त्वाच्या आहेत, खालीलपैकी कोणती बोलीभाषा नाही असं विचारण्यात आलेलं आहे. तर वऱ्हाडी, झाडी, अहिराणी आणि वाडी. तर वाडी ही बोलीभाषा नाही. ठीक आहे, वऱ्हाडी हे आहे, झाडी अशी पण आहे, अहिराणी अशी पण आहे, पण वाडी हे नाही आहे. झाडी याला यमक असं वाडी हे टाकण्यात आलेलं आहे, पण वाडी अशी कोणतीही बोलीभाषा नाही. त्यामुळे तुमचं डी ऑप्शन येणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा याच्यातील फरक तुम्हाला माहीतच असेल साधारणपणे. प्रमाण भाषा म्हणजेच प्रमाण मानण्यात आलेली भाषा आणि बोलीभाषा म्हणजेच साधारणपणे क्षेत्रानुसार, स्थळानुसार ती भाषा बदलत जाते. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. खालील कवितेच्या ओळी कोणी लिहिल्या? लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, या सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी आहेत. ठीक आहे, फॅक्ट आहे, तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. शासन निर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या अक्षरमालेप्रमाणे क्ष व ज्ञ ही अक्षरे कोणत्या प्रकारात येतात? स्वर, स्वरादी, विशेष संयुक्त व्यंजने का विशेष स्वर? तर विशेष संयुक्त व्यंजने या कॅटेगरीमध्ये क्ष व ज्ञ यांना महाराष्ट्र शासनाने टाकलेलं आहे. स्वरमध्ये नाही आहे, स्वरादीमध्ये पण नाही आहे किंवा विशेष स्वर नाही आहे, विशेष संयुक्त व्यंजने असं याचं उत्तर यायला हवं. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. आम्ही या शब्दातील मी या जोडाक्षराची अचूक फोड दर्शवणारा पर्याय निवडा. मी असं. तर साधारण इथे म अर्धा असला पाहिजे, त्यानंतर ह अर्धा असला पाहिजे आणि त्यानंतर ई दीर्घ असला पाहिजे. इथे दुसरी व्यालांट असल्यामुळे दीर्घ ई पाहिजे. असा ऑप्शन कुठे आहे? साधारण इथे आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हा येणार नाही, हा येणार नाही, 4 नंबर पण येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला आम्ही या शब्दातील मी या जोडाक्षराची फोड दिसते. ठीक आहे, आम्ही असं. ठीक आहे, आपण पुढील पर्याय बघूया. पुढील प्रश्न बघूया. परी अधिक इक्षा. ठीक आहे, या पोट शब्दांपासून तयार होणारा अचूक जोड शब्द निवडा असं म्हटलंय. प्रतीक्षा, परिवीक्षा, परीक्षा का परीक्षा. लगेच आपल्या लक्षात येते परी अधिक इक्षा म्हणजे परीक्षा. MPSCने पण हा प्रश्न साधारणपणे 2025मध्ये MPSCने 2025मध्ये शुद्ध शब्दमध्ये हा प्रश्न विचारला होता. शुद्ध शब्द यामध्ये हा परीक्षा हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर इथे त्याच्या अनुषंगाने पोलीस भरतीला सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे, याचा रिक्षा रला दुसरी व्हॅरायटी. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रश्न बघूया.
जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात. जसं की हे जे वाक्य आहे, जो प्रश्न विचारलेला आहे आपला, त्याच्यामध्ये म्हणतात हे क्रियापद आहे. आणि या क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. ठीक आहे. क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. नाम हे व्यक्ती वस्तू यांना ठेवण्यात आलेलं नाव म्हणजे नाम असतं. क्रियाविशेषण म्हणजे क्रिया साधारण कोठे, कधी, किती प्रमाणात घडली. कोठे, कधी, किती या प्रश्नांची उत्तरे साधारणपणे क्रियाविशेषण असतात. नाम हे व्यक्ती व वस्तू यांना ठेवलेलं नाव असतं. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो. जसं की हुशार मुलगा, यामध्ये हुशार हे विशेषण आहे. आणि क्रियापद हुशार मुलगा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यामध्ये झाला हे क्रियापद आहे. ठीक आहे. आणि मुलगा हे नाम आहे. हे नाम आहे. नामामध्ये पण हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. पक्षी झाडावर बसतो या वाक्यामध्ये वर हा शब्द कोणते कार्य करतो असे विचारलेलं आहे आपल्याला. पक्षी झाडावर बसतो. बसतो हे क्रियापद आहे. वर हे शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. पक्षी हे नाव आहे. ठीक आहे. पक्षी हे नाममध्ये येईल. बसतो हे क्रियापद येईल आणि झाडावर हे काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. नावाला जोडून आल्यामुळे ते शब्दयोगी अव्यय आहे. ठीक. शब्दयोगी याचाच अर्थ शब्दाशी योग साधणारा. शब्दाशी योग साधणे म्हणजेच शब्दयोगी अव्यय. म्हणजे झाड आणि त्याला झाडावर. ठीक आहे. इथे वर हा शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. आपण पुढे बघूया. पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा. समिती, धैर्य, नदी आणि हिमालय. तर भाववाचक नाम म्हणजे धैर्य, येथे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. शब्दाच्या अंगी असणारा गुण दर्शवला जातो त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. ठीक आहे. समिती हे समूहदर्शक नाव आहे आणि ते सामान्य नाम या कॅटेगरीमध्ये येईल. साधारण ठीक आहे. नदी हे पण सामान्य नाम येईल. हिमालय हे विशेष नाम येईल. बघा, नदी म्हणजे समजा गंगा नदी असं जर म्हटलं, गंगा नदी, तर गंगा हे विशेष नाम आहे आणि नदी हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. तसं हिमालय पर्वत असं म्हटलं, हिमालय पर्वत, तर हिमालय हे विशेष नाम आहे आणि पर्वत हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. तर आलं असेल तुमच्या लक्षात. आपण नेक्स्ट बघूया. इथे भाववाचक नाम धैर्य आहे. सुंदरता, धैर्य, पाटीलकी, पांढरेपणा ही भाववाचक नामे आहेत. बीड, बीड
2026ची जी पोलीस भरती आता याच तारखेला पार पडली 15 मार्च 2026ला. ठीक आहे, 15 मार्च 2026ला. त्याच्यामध्ये पांढरेपणा हे भाववाचक नाम विचारलेलं आहे. पांढरेपणा हे भाववाचक नाम विचारलेलं आहे. ठीक आहे, बघूया आपण नेक्स्ट. त्याला गची बाधा झाली या वाक्यात गचा उपयोग काय म्हणून केला आहे? नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण. ठीक आहे, क्रियापद तर नसलं पाहिजे. ठीक आहे, झाली आहे हे क्रियापद आहे. ठीक आहे, क्रियाविशेषण म्हणजे क्रिया केव्हा, कोठे, किती प्रमाणात घडली ते क्रियाविशेषण असतं, त्यामुळे हे पण येणार नाही. आता नाम किंवा सर्वनाम, सर्वनाम पण येणार नाही. सर्वनाम साधारणपणे तो, ती, ते, हे हे साधारणपणे सर्वनाम असतं. जसं की संबंधी सर्वनाम पुढे विचारण्यात आलेले आहेत आपल्याला. हे, ते, जेव्हा, तेव्हा या संदर्भ आहे. आणि गची बाधा झाली, यामध्ये ग हे नामाचं कार्य करत आहे. ठीक आहे, त्याला गची बाधा झाली या वाक्यात गचा उपयोग नाम म्हणून करण्यात आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. बोका या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? बोकाला भाटी. हे पाठच पाहिजे, हे फॅक्ट आहे, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काय नाही. बेटी असं काही येणार नाही, मांजर असं काही येणार नाही, बोकी असं पण काही शब्द नसतो. बोकाला भाटी हे स्त्रीलिंगी रूप आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? क्रियाविशेषण अव्यय मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. क्रिया कधी, कोठे, किती, कशी घडली याची जी उत्तरं असतात ती क्रियाविशेषण अव्यय असतात. ठीक आहे, तर परमेश्वर सर्वत्र असतो. कोठेचं उत्तर काय आहे? कोठे असतो तर सर्वत्र असतो. सर्वत्र हे या वाक्यातील क्रियाविशेषण असायला पाहिजे. सर्वत्र. परमेश्वर हे वाक्यातील नाम येईल, असतो हे वाक्यातील क्रियापद येईल. हे नाम येईल, हे क्रियापद येईल आणि सर्वत्र हे क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. माझ्याकडे काही उपजत गुण होते यातील माझ्याकडे या शब्दामधील विभक्ती दर्शवणारा अचूक पर्याय होता. आता हा थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, कारण माझ्याकडे मध्ये माझ्या आणि कडे या दोन्हीचा पण आपण विचार केला तर ते विभक्ती दर्शवणारे पर्याय होऊ शकतात. माझ्यामध्ये साधारणपणे चा, ची, चे या पद्धतीनं त्याचं होऊ शकतं उत्तर. आणि कडे यामध्ये साधारण सप्तमी अधिकरण जो भाव असतो त्या दृष्टीने याचं सप्तमी उत्तर पण येऊ शकतं, म्हणजे षष्टी किंवा सप्तमी याचं हे उत्तर येऊ शकतं. कारण जे दोन शब्द एकत्र जोडून आलेले आहेत माझ्याकडे, ते दोन्हीही विभक्तीच्या दृष्टीने आपण पाहिलं तर दोन वेगवेगळे उत्तरं देतात. त्यामुळे षष्टी किंवा सप्तमी हे याचं उत्तर असलं पाहिजे, तृतीय आणि प्रथमा येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. बऱ्याच मुलांचं इथं कन्फ्युजन झालेलं आहे या प्रश्नामध्ये, तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगतो. थोडक्यात आता इथे षष्टी आणि सप्तमी. षष्टीचं काय आहेत? प्रत्यय चा, ची, चे. सप्तमीचे काय आहेत? त, ई, आ. ठीक आहे, षष्टीचं आपण बघूया अगोदर. समजा आपण असं म्हटलं, आजीचा चष्मा हरवला, तर आपण असं पण म्हणू शकतो, आजीचाच्या ठिकाणी आपण माझा चष्मा हरवला. ठीक आहे, हे दोन्हीही षष्टी विभक्ती आहे. ठीक आहे, तसंच आता आपण बघा
नेक्स्ट सांगतो तुम्हाला, घरात पंखा आहे. ठीक आहे, इथे ट साधारणपणे सप्तमी आलेला आहे. माझ्याकडे पंखा आहे. ठीक आहे, अधिकरण विभक्ती कशी आहे ते मी सांगत होतो, 1 मिनिट. ठीक आहे, आपण बघितलं आजीचा चष्मा हरवला आणि माझा चष्मा हरवला, हे दोन्हीही षष्टी विभक्ती आहे. ही षष्टी विभक्ती आहे, त्यामुळे माझ्या एवढं जर म्हटलं तर ते षष्टीमध्ये येईल. आणि आता घरात पंखा आहे किंवा मग माझ्याकडे पंखा आहे, या दोन्हीचा पण अर्थ एकच आहे तो. ठीक आहे, साधारणपणे ही सप्तमी विभक्ती आहे. मग त्यामुळे हे थोडंसं कन्फ्युजन होतं की याची विभक्ती सांगायची आहे की याची विभक्ती सांगायची आहे. ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट. याचं उत्तर षष्टी किंवा सप्तमी यायला हवं. ठीक आहे. वादातीत या शब्दाचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. वादातीत कोणताही वाद नसलेला. आता वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट, वाद घालणारा हे असं काही येणार नाही. कोणताही वाद नसलेला असं याचा आन्सर येईल. ही फॅक्ट आहे, पाठ पाहिजे. ठीक आहे. देश या नामाचे सामान्य रूप दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, सामान्य रूप म्हणजेच शब्दाला प्रत्यय लावताना जो शब्दात बदल होतो तो बदल झालेला शब्द. देश आणि ला, समजा देशाला. ठीक आहे, तर इथं देशा हे जो आहे हे सामान्य रूप आहे. हे संपूर्ण शब्द सामान्य रूप नसतो, तो जो बदल झालेला आहे तेवढंच घ्यायचं असतं. देशा साधारण हे. ठीक आहे, स्वदेश, देश, विदेश असं काही येणार नाही. देशा, समजा आता देश अधिक त, देशात, तर यावेळेस हे देशा हे सामान्य रूप आहे. ठीक आहे, बघूया आपण नेक्स्ट. जे आले नाही ते हरले या वाक्यातील जे सर्वनामाचा प्रकार कोणता? मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, संबंधी सर्वनाम. हा सर्वनामावरती मोठा दुसरा प्रश्न आहे. जे ते हे संबंधी सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाममध्ये स्वतः, आपण, प्रश्नार्थकमध्ये काय. ठीक आहे, अशा प्रकारे सर्वनाम येतील. तर जे आणि ते हे संबंधी सर्वनाम असलं पाहिजे. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया. तू या सर्वनामाचे पंचमी विभक्तीचे एकवचनी रूप कोणते? तू या सर्वनामाचे पंचमी विभक्ती. ठीक आहे, पंचमी विभक्तीचे एकवचनी रूप. ठीक आहे, पंचमी विभक्तीमध्ये ऊन, हुन हे प्रत्यय असतात, हे तुम्हाला माहीत असेल. ऊन, हुन. मग ऊन, हुन इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथे. ठीक आहे, तुझं हुन हे याचं ॲन्सर असलं पाहिजे. इथे त येणार नाही, साधारण हे सप्तमीमध्ये जाईल. ला येणार नाही. सला ते, सलानाते हे द्वितीय किंवा चतुर्थीमध्ये जाईल. तुझे, माझा चष्मा, तसं तुझे डोळे या पद्धतीने हे साधारण षष्टीमध्ये जाईल. तर तुझहून ही पंचमी यायला हवी. ठीक आहे, सोपं आहे हे, जास्त काही याच्यात आवड नाही. पुढे बघूया आपण. अभिनव या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द म्हटले. नसणारा हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. नाहीतर आधुनिक हे लगेच म्हणजे समानार्थी आहे, त्यामुळे आपण लगेच हे पर्याय मारतो. पण तसं नाही आहे. नसणारा विचारले तर आधुनिक आहे, नूतन पण आहे, अपूर्व पण आहे. अभिनय असं नाही आहे. ते आधुनिक अभिनय असं किंवा अभिनव अभिनय असं ते जुळवण्याचा प्रयत्न केला यमक, पण ते नाही आहे. अभिनव म्हणजे आधुनिक, जे मॉडर्न किंवा न्यू जे आहे ते अभिनव असतं. तर त्यामुळे अभिनय हे याच्यात येणार नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. कोल्हापुरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? कोल्हापुरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? कोल्हापूरपासून ते बनलेलं आहे, त्यामुळे ते नामसाधित आहे. कारण कोल्हापूर हे नाम आहे. कोल्हापूर हे नाम आहे.
आणि कोल्हापुरी चप्पल यामध्ये कोल्हापुरी हे नामसाधित विशेषण आहे. क्रमवाचक येणार नाही. पहिला, दुसरा, तिसरा ते क्रमवाचकमध्ये येईल. धातुसाधित येणार नाही. धातूपासून बनणारे विशेषण धातुसाधितमध्ये येतील. साधारणपणे बोलणारा मुलगा असं जर असेल तर ते धातुसाधित येईल, कारण बोलणारा, बोल हा धातू असल्यामुळे त्यापासून हे धातुसाधित विशेषण तयार झालेलं आहे. अव्ययसाधित पण येणार नाही. तर नामसाधित कोल्हापुरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, तर नामसाधित. हे फायनल आन्सर यायला पाहिजे याचा, नामसाधित. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. राजाला मुकुट शोभतो. हे फार वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. MPSCने पण हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. MPSCने गौरीला साडी शोभते. त्यानंतर राजाला मुकुट शोभतो. श्रावणीला थंडी वाजते. या प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत आणि याच्यामध्ये हे कर्ता म्हणून उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. राजाला मुकुट शोभतो याच्यामध्ये मुकुट हा कर्ता आहे, शोभतो हे क्रियापद आहे. ठीक आहे. आपण पाहूया नेक्स्ट. मी क्रिकेट खेळत होतो या वाक्यातील काळ दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? मी क्रिकेट खेळत होतो आणि याच्यातला आपल्याला काळ. ठीक आहे. खेळत होतो म्हणजे हा भूतकाळ असणार आहे. ठीक आहे. वर्तमान काळ येणार नाही, भविष्य काळ येणार नाही, वर्तमान काळ येणार नाही, अपूर्ण भूतकाळ. म्हणजे भूतकाळामध्ये ही क्रिया सुरू होती. म्हणजे समजा असं म्हटलं आपण, काल दुपारी 4 वाजता मी क्रिकेट खेळत होतो. म्हणजे काल दुपारी 4 वाजता ही क्रिया सुरू होती, ही क्रिया चालू होती. काल दुपारी 4 वाजता. समजा आज दुपारी 4 वाजले आणि आपण काय म्हणतोय, काल दुपारी 4 वाजता मी क्रिकेट खेळत होतो. म्हणजे त्यावेळेस ही क्रिया चालू होती. ठीक आहे. कंटिन्यू होती. चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ याला म्हणता येईल. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास मराठीतील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर ते संयोग चिन्ह असतं. समजा आपण असं लिहित गेलो आणि ते एखादा शब्द अपूर्ण राहिला तर तिथे डॅश देऊन मग परत पुढे कंटिन्यू केलं जातं. हे जे चिन्ह आहे ते संयोग चिन्ह आहे. ठीक आहे. विकल्प चिन्ह असं काही येणार नाही. जे ऑप्शन असतं ते विकल्प चिन्ह. प्रश्नचिन्ह पण येणार नाही. अवतरण चिन्ह पण येणार आहे. अवतरण चिन्ह, सिंगल अवतरण चिन्ह, डबल अवतरण चिन्ह आपल्याला माहीत आहे. एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी आपण सिंगल अवतरण चिन्ह वापरतो आणि बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जे असतील किंवा बोलणाऱ्याचं जे वाक्य आहे ते आहे असं दाखवण्यासाठी डबल अवतरण चिन्ह आपण वापरतो. तर याचं उत्तर संयोग चिन्ह हे असलं पाहिजे. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. क्षती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी विचारलेला आहे. तर क्षती म्हणजे नुकसान, तर त्याच्या विरुद्धार्थी लाभ असं असलं पाहिजे. क्षती म्हणजे नुकसान, त्याच्या विरुद्धार्थी लाभ म्हणजे फायदा असं यायला हवं. क्षणिक, हळुवार, गती असं काही नाही. क्षती, गती हे यमक जुळवण्याचा प्रयत्न केला आहे पण ते नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण.
त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. यातील उभयान्वयी अव्यय कोणते? तर कारण हे उभयान्वयी अव्यय आहे. मिळाली हे क्रियापद आहे. काय मिळाली? बढती मिळाली हे कर्म होईल आणि कोणाला? त्याला हा कर्ता होईल. किंवा आपण जे मगाशी वाक्य बघितलं, राजाला मुकुट शोभतो, त्या पद्धतीनं जर बघायला गेलं तर मग हे कर्ता होईल, बढती कर्ता होईल आणि त्याला कर्म होईल. ठीक आहे, तो ॲडव्हान्स ग्रामरचा पार्ट आहे. MPSCमध्ये डीपमध्ये विचारलं जातं. आपल्याला पोलीस भरतीसाठी एवढं डीप विचारण्यात येणार नाही, म्हणून तर त्यांनी फक्त कारण हे फक्त उभयान्वयी अव्यय कोणते आहे वाक्यातील एवढंच ओळखण्यासाठी सांगितलेलं आहे. तर कारण हे उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. या वाक्यातील अलंकार दर्शवणारा योग्य पर्याय ओळखा. तर हा अनन्वय अलंकार आहे. आपण सर्वांना माहिती आहे की उपमेय हेच उपमान आहे, म्हणजे त्याला दुसऱ्या कोणाची गरज नाही किंवा दुसरं कोणी त्याच्याशी तुलना करू शकत नाही. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस अनन्वय अलंकार असतो. उपमेय हेच उपमान, उपमेय हेच उपमान. यावेळी कोणता अलंकार असतो? अनन्वय. म्हणजे आपण म्हणतो ना, तो आहे त्याच्यासारखाच किंवा त्याच्यासारखा तोच, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही, तोच, त्या संदर्भात हे आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. ठीक आहे, आता इथे आपलं मराठी व्याकरण संपलेलं आहे आणि आता मॅथ्स रिजनिंगचा पार्ट याच्यामध्ये सुरू होतो. ठीक आहे, यामध्ये पहिला प्रश्न काय आहे? 25 × 6/100 या व्यवहार्य अपूर्णांकाला दशांश, एक मिनिट, दशांश अपूर्णांक रूपात लिहिले तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? ठीक आहे, तर 25 ते असं आहे. ठीक आहे, तर याचं आपण सरळ रूप कसं करतो? इथं गुणाकार करतो, म्हणजे 25 × 100 अधिक 6 आणि भागिले 100 असं करतो ते. ठीक आहे, म्हणजेच 2500 + 6 भागिले 100 म्हणजेच 2506 भागिले 100 म्हणजे हे किती येणार आहे? 25.06. असं कुठं आहे? 25.06 एक नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे, हे येणार नाही, हे नाही, हे नाही. ठीक आहे, सोपं आहे हे, फक्त तुम्हाला सरळ रूप द्यायला आलं पाहिजे. आपण नेक्स्ट बघूया. एका आयताची लांबी 20 मीटर व रुंदी 12 मीटर आहे, तर त्या आयताची परिमिती किती? आयताची परिमिती म्हणजे काय असतं? सर्व बाजूंची बेरीज. मग समजा आता हा आयत आहे, लांबी किती आहे? 20, रुंदी 12, मग 20 अधिक 20 अधिक 12 किती आहे? हे 4 आणि हे 6, 64 याचं उत्तर आलं पाहिजे. दुसरा पण याचा फॉर्म्युला आहे की 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 लांबी किती आहे? 20 अधिक 12, 2 कंसात 32, हा गुणाकार किती? 64. ठीक आहे, अशा पद्धतीने पण सोडवू शकता तुम्ही. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? ठीक आहे, आपल्याला बरोबर पर्याय ओळखायचा आहे. तिथं 9 अधिक 4 आणि 12. 9 अधिक 4 किती होतं? 13. 13पेक्षा 12 मोठा आहे का? नाही, मग हा पर्याय नाही. 138 आणि 138 ते बरोबर असायला पाहिजे होतं. ठीक आहे, दोन्ही एकसारखेच आहे, त्यामुळे हा पर्याय नाही. ठीक आहे, तर 23 आणि 4 27 बरोबर, 4 आणि 23 27 हा पर्याय बरोबर आहे. हा पर्याय तुमचा बरोबर येणार आहे.
आणि आता हे बघूया आपण 15 हे मोठं आहे का कशापेक्षा? 9 आणि 7. 9 आणि 7 किती होतात? 16. हे मग मोठं आहे का 15? नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, एकदम सोपं आहे हे. 19,315 भागिले 1000 या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे आपल्याला. ठीक आहे, 19,315 भागिले 1000 किती शून्य आहेत? 1 2 3. मग इकडे पण 3 पॉईंट मागे सरायचं. 1 2 3 म्हणजे 19.315. ठीक आहे, 19.315. कुठे आहे? इथे. हे नाही येणार, हे नाही, हे नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. अजबरावने विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी दशादशे 8 दराने बँकेकडून रुपये 20,000 कर्ज घेतले. एका वर्षानंतर त्यास बँकेला किती रक्कम द्यावी लागेल? ठीक आहे, एकदम सोपं आहे. मुद्दल किती आहे? 20,000 गुणिले किती दराने कर्ज घेतलेलं आहे? 8%. ठीक आहे, म्हणजेच 108 एवढी रक्कम होईल. 100ला 108 तर 20,000ला किती? हे आपल्याला सोडवायचं आहे. 2 शून्याला 2 शून्य गेले, याचा गुणाकार करूया आता आपण. 200 गुणिले 108. ठीक आहे, 2 16. चला 1 2 गुणिले 0 0 आणि हा 1 आणि 2 1 2. ठीक आहे, आणि हे वरचे 2 शून्य 21,600. ठीक आहे, तर त्याला बँकेला परत किती रुपये द्यावे लागतील? 21,600. ठीक आहे, तुम्ही हे तोंडी पण करू शकता साधारणपणे. असं करायचं म्हटलं तर अजबरावने विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी 8% दराने 20,000 रुपये घेतलेले आहेत. ठीक आहे, तर 8 दुने 16. ठीक आहे, 1600. आणि हे 1600 कशात? 20,000मध्ये तुम्हाला ॲड करायचे आहेत. 21,600 असं तोंडी पण उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. 195, 312 व 546 यांचा महत्तम सामायिक विभाजक मसावी काढा. म्हणजे यातील अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येने या तीनही संख्येला भाग जातो, किंवा या संख्येचा जर आपण पाडा तयार केला, पाडा लिहिला, तर त्या पाड्यामध्ये या तीनही संख्या येतील. अशी कोणती संख्या आहे? ठीक आहे, आपण बघूया. 195, 312 आणि 546. 59 येईल का? 59 नाही येणार. बघा आता का नाही येणार, कारण 59 चौक जर आपण केलं तर 9 चौक 36, चला 3 4 पंचे 20, 20 आणि 3 23, 236. 195 पासून फार लांब आहे आणि 3ने भागलं तरी पण ते येत नाही. 9 त्रिक 27, हातच्याला 2, 3 5 15, 15 2 17, म्हणजे 177. म्हणजे 59 येणार नाही. आता 29 बघूया. 29 गुणिले 6 केलं तर 9 सक 54, हातच्याले 5, 6 दुने 12, 12 आणि 5 17, 174. आणि 174च्या पुढं परत अजून 29 घेतलं तर ते 200 प्लस होईल, बरोबर. म्हणजे 195 तर येणार नाही, मग हे पण नाही. तर 49चं बघूया. 49 पण नाही येणार, कारण साधारण 4चा भाग 4ने गुणाकार करून बघूया. 9 चौक 36, हातच्याले 3, 4 चौक 16, 16 आणि 3 19, 196 येते. आपल्याला 195 पाहिजे, त्यामुळे हे नाही. मग आता फायनली 39 हे उत्तर याचं असलं पाहिजे. 39 ही संख्या अशी आहे की त्याने या तीनही संख्येला भाग जाईल. मग याचं 39 हे उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, पेपर सोडवताना जर आपण अशा पद्धतीनं करून बघितलं तर नंतर समजा आपले पहिले तीनही ठिकाणी चुकले तर नंतर डायरेक्ट 4 ऑप्शन आपण गोल करून पुढे जाणे अपेक्षित आहे. तिथे लगेच करत बसणं गरजेचं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे वेळ वाचेल तुमचा. नेक्स्ट बघूया आपण वजाबाकीसाठी अचूक पर्याय. ठीक आहे, त्यांनी वजाबाकी दिलेली आहे. 3x वजा 11y वजा 17x अधिक 13y. ठीक आहे, मग आपण बघूया. 3x वजा 11y वजा 17x. आता हे वजा होईल, हे वजा बाहेर वजा असल्यामुळं आतील प्लस आहे ते मायनस होईल. 13y. ठीक आहे,
आता इथं एक्स हे -14x होईल आणि आता -11y आणि -13y. ठीक आहे, यांची बेरीज होईल कारण दोन्हीकडे वजाबाकीचं चिन्ह आहे. इथं वजाबाकी येईल आणि त्यांची बेरीज होईल 11 आणि 13 24y. ठीक आहे, याच्यामधून आपण सामायिक काढूया. याच्यामधून आपण सामायिक समजा 2 काढला बाहेर तर 7x - 12. ठीक आहे, 12y. 2 कंसात 7x - 12y हा वजा येत असल्यामुळे इथे वजा येईल. असा पर्याय क्रमांक 4 आहे आपल्याकडे. हे पहिले 3 पर्याय येणार नाहीत. पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर आला पाहिजे. ठीक आहे, थोडंसं ट्रिकी आहे हे, त्यामुळे तुम्ही तिथे हे करून बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट पर्याय बघूया. ठीक आहे, इथे काय विचारलेलं आहे, घनमूळ काढून अचूक पर्याय निवडा. ठीक आहे, घनमूळ कितीच विचारलेलं आहे 0.125. आपल्याला माहिती आहे हे 5 125 हे 5चं घनमूळ आहे. म्हणजे कसं 5 गुणिले 5 गुणिले 5 इज इक्वल टू 125 येतं. इथे 125 नाही आहे, 0.125 आहे. तर 1 2 3 शून्य आहेत म्हणून आपण इथे 1 शून्य द्यायचा. कारण असं असतं ते 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 बरोबर 0.125. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हे 3 पॉईंट मिळून हे 3 पॉईंट झालेले असतात. मग आपल्याला असं घनमूळ विचारलेलं आहे तर ते 0.5 असणं अपेक्षित आहे. 0.5. ठीक आहे, सरळ रूप द्यायला आलं पाहिजे. तोंडी सुटणारं उत्तर आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. राहुलचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून 63 किलोग्रॅम आहे. तर राहुलचे वजन किती? ठीक आहे, राहुलचे वजन आणि त्याच्या भावाचे वजन. ठीक आहे, बी म्हणजे भाऊ. राहुलचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे म्हणजे 2b आहे. दोघांचे मिळून वजन 63 आहे म्हणजे साधारणपणे राहुलचं 2b अधिक भावाचं b बरोबर किती झालं हे 63. म्हणजे किती 3b बरोबर 63. म्हणजे b बरोबर किती झाला 21. ठीक आहे, म्हणजे हा भाऊ किती झाला 21 वर्षाचा आणि हा किती झाला मग 42. 2b आहे ना ते. मग आपल्याला राहुलचंच विचारलं आहे. राहुलचं किती 42. ठीक आहे, हे नाही येणार, हे नाही येणार, हे नाही येणार. ठीक आहे, सोपं आहे हे, जास्त काही अवघड नाही आहे. आपण बघूया नेक्स्ट. एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेमी 25 सेमी व 26 सेमी आहेत. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता बाजू समान नाही आहेत, त्यामुळे ज्यावेळेस त्रिकोणाच्या बाजू समान नसतात आणि त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असतं त्यावेळेस आपण काय फॉर्म्युला वापरतो बघा. ठीक आहे, यस आणि वर्गमुळात यस वजा ए यस वजा बी यस वजा सी हा फॉर्म्युला वापरतो आपण. यस म्हणजे काय आहे तर अर्धपरिमिती आहे ही, अर्धपरिमिती. ठीक आहे, तर आता अर्धपरिमिती आपण काढू. साधारणपणे याची किती येणार आहे 17 अधिक 25 अधिक 26 भागिले 2 बरोबर. याची बेरीज जर केली तर ही 68 आणि 2 म्हणजे 34. ठीक आहे, अर्धपरिमिती 34 आलेली आहे. मग आता सॉरी इथे यस. ठीक आहे, 34 यस वजा ए म्हणजे 34 वजा ए 17 किती आहे हे इथे 17 येईल. परत इथे यस वजा बी म्हणजे 34 वजा 25 इथे 9 येईल साधारणपणे. ठीक आहे, आणि पुढे 34 वजा 26 म्हणजे 8 येईल. ठीक आहे, आपण आता हे सोडवून घेऊया. बघा आता 34ला आपण 2 गुणिले 17 कारण इथे 17 असल्यामुळे ते बाहेर घेण्यासाठी आपण तसं 2 गुणिले 17 लिहिलं. 9 हा 3चा वर्ग आहे त्यामुळे त्याला तसंच ठेवूया आपण आणि गुणिले 8. ठीक आहे, आता 8 गुणिले 2 हे 16 केलं तर तो पण 4चा वर्ग आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीनं करूया. 8 दुने 16 हे
17 गुणिले 17 आणि गुणिले 9. ठीक आहे. तर साधारणपणे आता हे वर्गमूळाचे आपण बाहेर घेतलं तर 16चं 4 येईल. 17 गुणिले 17 ऐवजी एकदा 17 येईल आणि 9चं 3 येईल. ठीक आहे. 4 त्रिक 12. 12 गुणिले 17 याचा गुणाकार जर आपण केला तर बघा 17 गुणिले 10 170 आणि परत वरचे 2 34 म्हणजे साधारणपणे हे 4 7 आणि 3 10 म्हणजे 204. ठीक आहे. 204 पर्याय क्रमांक सी. थोडंसं लेंदी आहे हे, पण तुम्हाला जर फॉर्म्युला माहीत असेल तर लगेच सुटण्यासारखं होतं ते. त्यासाठी मला फॉर्म्युला पाठ पाहिजे होता हा. एस इंटू एस वजा ए एस वजा बी एस वजा सी. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं, त्याच्यावरून तुम्हाला याचा आन्सर येतं लगेच. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते, तर त्या दोघांचे वय किती? वयवारीवर साधारणपणे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आपण बघूया. ठीक आहे. आई व मुलगा, समजा आई एक्स आणि मुलाचं वाय, यांच्या वयांची बेरीज 45 आहे. ठीक आहे. आईच्या वयाच्या दुपटीतून म्हणजे 2x मुलाचे वय वजा केले म्हणजे वाय वजा केले तर वजाबाकी 54 येते. ठीक आहे. हे आपल्याला सोडवायचं आहे. आता इथं वाय वाय कॅन्सल होणार आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट याची बेरीज करू. 3x हे कॅन्सल होईल, बरोबर 5 आणि 4 9 5 आणि 4 9 एक्स बरोबर 33 म्हणजे आईचं 33 वर्ष. ठीक आहे. आई 33 वर्ष. इथं एकच पर्याय आहे, हे नाही हे नाही हे नाही. ठीक आहे. एवढं तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेशन केल्यानंतर पण डायरेक्ट तुम्हाला याचं उत्तर येऊन जातं. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. आणि इथे तुम्ही तोंडी पण सोडवू शकता. म्हणजे बघा, आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 दिलेली आहे. तर किती दिले? 30 आणि 10 45 नाही आहेत. 31 आणि 11 हे पण 45 नाही आहेत. 35 आणि 13 हे पण 45 नाही आहेत. 33 आणि 12 हे 45 आहेत. ठीक आहे. 33 अधिक 12 हे 45 आहेत. ठीक आहे. म्हणजे हे तोंडी पण सुटण्यासारखा प्रश्न आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. जर त्रिकोण एबीसीच्या 3 बाजू एकाच एक संगतीने त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू एवढ्या असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात या गुणधर्माला. ठीक आहे. बाजू एकरूप आहेत म्हणून बा बा बा, कारण 3 बाजू आहेत. ठीक आहे. म्हणून ही बा 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 अशी कसोटी असते. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. हे फॅक्ट आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यात काही जास्त लॉजिक नाही आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. दसादसे 10 दराने 9,000 रुपयांचे किती वर्षांचे चक्रवाढ व्याज 1890 होईल? ठीक आहे. तुम्हाला हे तोंडी पण सुटू शकतं, कारण 9,000 आणि 10% दर म्हणजे साधारण वर्षाचे किती 900 होतील, 2 वर्षाचे 1800 होतील आणि 1800च्या जवळ 1890 म्हणजे साधारणपणे 2 वर्ष येणार आहे. ते 4 वर्ष म्हटलं तर ते फार 3600कडे जाईल. 5 वर्ष म्हटलं तर ते 45,000 जाईल. 3 वर्ष म्हटलं तर ते 2700कडे जाईल. मग हे तोंडी पण सुटतं, तरी पण मी तुम्हाला सोडवून पण दाखवतो हे गणित. ठीक आहे. तर 9,000 रुपयांचे 10% दराने म्हणजे 110. ठीक आहे. हे झालं फर्स्ट इयर, पहिले वर्ष. हे किती होतं आहे बघूया आपण. 11 गुणिले 9 99 9,900 म्हणजे 900 रुपयाच्यातलं व्याज आणि 9,000 मुद्दल. आणि याच्यावरती परत दुसरं वर्ष 99 गुणिले 110. ठीक आहे. ठीक आहे. आपण याचा गुणाकार करूया. 99 गुणिले 11, 11 9 99 हातचे आले 9, परत 11 9 99 आणि हे 9 108 आणि तो एक वरचा 0 म्हणजे 9,000. आपली मुद्दल 9,000 होती. ठीक आहे. हे 1890 म्हणजे साधारण किती 2 वर्ष. ठीक आहे. तोंडी पण सुटणार आहे, पण मी तुम्हाला सोडवून दाखवतो. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया.
एका गोलाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्या गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा. ठीक आहे, गोलाचे वक्र पृष्ठफळ हा फॉर्म्युला माहीत पाहिजे थोडक्यात तुम्हाला. गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. ठीक आहे, तर 4 गुणिले पाय आरचा वर्ग, 4 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे आपली 7 सेमी, 7 गुणिले 7. ठीक आहे, हा 7 आणि हा 7 कॅन्सल झाला, मग 4 7 28. ठीक आहे, 28 गुणिले 22, 28 गुणिले 22, 82 16, याच्याला 1, 2 दुणे 4, 4 आणि 1 5, 8 दुणे 16, हाच्याला 1, 2 दुणे 4, 4 आणि 1 5. ठीक आहे, 6, 6 आणि 5 11, हाच्याला 1, 616. ठीक आहे, 616 हे याचं ॲन्सर यायला पाहिजे. तुम्हाला इथं फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं होतं. या फॉर्म्युल्यानंतर तुमचा प्रश्न लगेच सुटतो. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. सी या रोमन संख्या चिन्हाने खालीलपैकी कोणती संख्या अचूक दर्शवता येईल. ठीक आहे, तर तुम्हाला माहीतच असेल LCD इथे साधारणपणे 50 100 80, सी मध्ये साधारण सेंचुरी 100. ठीक आहे, याचं फॅक्ट आहे, तुमचं पाठ पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काय नाही. नेक्स्ट बघूया आपण. संख्या मालिका दिली, या संख्येत संख्या मालिका नाही, एक संख्या दिली, या संख्येत अधोरेखित 5 या अंकाची स्थानिक किंमत दर्शवणारा योग्य पर्याय. या 5ची स्थानिक किंमत किती असं थोडक्यात त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, 5 घेऊया आणि पुढे किती 1 2 3 4 5 6 घर आहेत. 1 2 3 4 5 6 आपण मोजूया किती आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 50 लाख. ठीक आहे, 50 लाख. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, सोपं आहे, हे फॅक्ट आहे. बघूया आपण पुढे. ठीक आहे, आकाश, अजय व विजय हे 3 मित्र जत्रेला गेले होते. तिथे एका टोप्याच्या दुकानात 5 प्रकारच्या टोप्या होत्या. प्रत्येकाने प्रत्येक प्रकारची टोपी आपल्या डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढून घेतला. त्यावेळी एकूण किती फोटो झाले. ठीक आहे, आकाश, अजय आणि विजय. आकाश, अजय आणि विजय. ठीक आहे ना, टोप्या किती आहेत समजा, या 5 प्रकारच्या टोप्या आहेत. ठीक आहे, 5 प्रकारच्या टोप्या आहेत. तर काय झाले, ठीक आहे, प्रत्येक प्रकारची टोपी आपल्या डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढला. म्हणजे आकाशने किती 5, 1 2 3 4 5. अजयनं पण 5 बरोबर, 1 2 3 4 5. आणि विजयने पण 5 बरोबर, 1 2 3 4 5. मग किती झालं हे साधारणपणे, याचे 5, आकाशचे 5, अजयचे 5 आणि विजयचे 5, तर 15 हे उत्तर याचं यायला पाहिजे. ठीक आहे, एकदम सोपं आहे, थोडंसं ट्रिकी आहे पण सोपं आहे. ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट. 5 अंकी सर्वात लहान संख्येला 4 अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार काय येईल. ठीक आहे, बघूया आपण. 5 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे संदर्भात 9,999. ही काय झाली, 4 अंकी मोठी झाली बरोबर, 4 अंकी मोठी संख्या. याच्यानंतरची जी असणार आहे साधारणपणे 10,000, ही काय असणार, 5 अंकी सर्वात लहान, 5 अंकी लहान. ठीक आहे, मग 5 अंकी लहान सर्वात लहान संख्येला 4 अंकी सर्वात लहान संख्येने, आता बघा 999 ही आहे 3 अंकी सर्वात मोठी, 3 अंकी सर्वात मोठी. आणि 1,000 काय असणार आहे, 4 अंकी सर्वात लहान.
या गोष्टी तुमच्या पाठच पाहिजेत. तिथे गेल्यानंतर तुम्ही या गोष्टी करणं किंवा या गोष्टी आठवणं अपेक्षित नाही, हे पाठ पाहिजे. 5 अंकी लहानला 4 अंकी सर्वात लहान संख्येने म्हणजे 1000ने भागलं तर काय येईल बघतोय आपण. ठीक आहे, 10 हे याचं उत्तर. 2 स्टेपमध्ये यायला पाहिजे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. पण परीक्षेमध्ये हा प्रश्न बघितल्यानंतर तुम्ही लगेच हे तुमचं पाठ असलं पाहिजे की साधारण 5 अंकी सर्वात लहान मग 10,000, मग 4 अंकी 1000, मग 3 शून्य 3 शून्य गेले 10, इथं लगेच पुढचा प्रश्न घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रश्नांना जास्त वेळ घालवायचा नाही, म्हणजे आपल्याला बाकीचे जे अवघड प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेत बऱ्यापैकी आकृत्यांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर ते प्रश्न सोडवताना मग आपल्याला थोडासा वेळ मिळतो जर या प्रकारचे प्रश्न आपण लवकर सोडवले तर. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. एका भाकरीचे 4 समान भाग केले, त्यापैकी 2 भाग विशालला दिले, हे अपूर्णांकात किती सोपं आहे बघा. आता 4 समान भाग केलेत, 4 समान भाग केले, त्यातले किती दिलेत? 2 दिलेत. मग काय 2/4 किंवा 1/2, बे दोन्ही 4, या दोन्हीपैकी काय असेल ते. ठीक आहे, ते 2/4 दिले. ठीक आहे, हे असे प्रश्न लगेच सोडवायचे, पटकन सोडवायचे, म्हणजे आपल्याला इतर अवघड प्रश्नांना जास्त वेळ देता येतो. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. 1 या संख्याबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 1 ही संयुक्त संख्या आहे, चूक. 1 ही संयुक्तही नाही आहे आणि मूळही नाही, हे विधान बरोबर आहे एकदम. ठीक आहे, त्यानंतर 1 ही मूळ, हे चूक आहे. त्यानंतर हे पण चूक आहे. ठीक आहे, 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही, या प्रकारे त्याचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. सोपं आहे, हे पाठ पाहिजे तुमचं, फॅक्ट आहे. 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असतील? ठीक आहे, साधारणपणे तिथे जर आपण असं लॉजिक लावलं, समजा 100, एकूण संख्या किती आहेत? 100. ठीक आहे, 21 गुणिले 5 केलं तर 105. ठीक आहे, 21 गुणिले 5 केलं तर 105, पण आपल्याला 5ने भाग नाही लावायचा, 4ने लावायचा. ठीक आहे, मग समजा 25 गुणिले 4 असं जर केलं तर 100. तर ठीक आहे, म्हणजे 25च्या आसपास उत्तर यायला पाहिजे, म्हणजे 25 नाही आहे, 25च्या आसपास यायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो. पण साधारणपणे 1 ते 9 या 1 अंकी संख्या आहेत. ठीक आहे, त्या 1 अंकी संख्या आपल्याला याच्यातून वजा कराव्या लागतील, बरोबर. ठीक आहे, हे थोडंसं इरेज झालं, डबल सांगतो तुम्हाला. 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या मी सांगितलं तुम्हाला, 21 गुणिले 5 105 येतं, पण आपल्याला 5ने भाग जाणाऱ्या नको आहेत, 4ने भाग जाणारे पाहिजे, त्यामुळे हे येणार नाही. साधारणपणे 100चे 4 भाग जर केले तर 25 25 25 25, म्हणजे 25च्या आसपास उत्तर यायला पाहिजे. एवढं तर आपल्याला समजलं पाहिजे, 21 तर येणार नाही. ठीक आहे, पण आपल्याला 2 अंकी संख्या काढायच्या आहेत. मग आता 1 अंकीचे जे आहेत, समजा 4 आणि 8 या वजा केल्या तर राहिल्या किती संख्या? 23. आणि 100 ही एक संख्या आहे, ही 3 अंकी आहे, आपल्याला 2 अंकी पाहिजे, ही पण एक संख्या वजा केली तर 22. साधारण यापणे हे 24 येणार नाही, 25 येणार नाही. थोडंसं लॉजिक लावलं तर लगेच सुटतं आहे, पण जास्त याला पण वेळ लागणार नाही तुम्हाला. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. ह्याला काय सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला, एची किंमत काढायची आहे. हे काय आहे? 2/3 अधिक 5a बरोबर 4. ठीक आहे, छेद समान करून घ्यायची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल. छेद समान केल्यानंतर अशा प्रकारची उदाहरणं लगेच सुटतात. ठीक आहे, आपण बघूया. साधारण आता इथं 3 आहे, तर इथं पण आपण छेद 3 घेतला तर वर 3ने गुणावं लागेल, आणि खाली 1 असतो त्याला पण 3ने गुणायला लागेल. इथे पण 3. ठीक आहे, आणि इथे पण 3. ठीक आहे, आपण बघूया. 2/3 अधिक 5 15a छेद 3 बरोबर 4 12/3. ठीक आहे, तर तिन्ही ठिकाणी छेद समान झाल्यामुळे आपण आता डायरेक्ट असं 2 अधिक 15a बरोबर 12 हे घेऊ शकतो. मग 15a बरोबर 12 वजा 2, हे 2 इकडं प्लस असतं, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल. मग 15a बरोबर 10, मग a बरोबर 10/15, याला 5ने भाग दिला, 5 दुनी 10 5 15, 2/3. याची किंमत साधारण 2/3. इथे बी ऑप्शन आहे, तो तुमचं येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं. एवढंच होतं की छेद समान करायची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे, तिथून पुढे एकदम सोपं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया.
एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या? ठीक आहे, बघूया आपण. एकूण काम किती आहे? 15 व्यक्ती आहेत आणि 8 दिवस काम करत आहेत, म्हणजे एकूण काम आहे 120. ठीक आहे. बरं, आता हेच 120 काम आपल्याला 6 दिवसात पूर्ण करायचं आहे, तर किती येईल? याचा फक्त भागाकार करायचा आहे, 20. याचा आन्सर डी, 20. काळ, काम आणि मजूर याच्यावरती हा साधारणपणे प्रश्न आहे. तर एकदम सोपा आहे, काय याच्यात अडचण नाही. तुम्हाला प्रश्न फक्त समजला पाहिजे. बघूया आपण नेक्स्ट. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक आले तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आले? ठीक आहे, बघूया आपण. बरोबर आणि चूक. दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक आहे. समजा बरोबर x असेल तर चूक 2x असणार आहे, आणि एकूण आपल्याकडे किती आहे? 51 आहे. मग आता हे 3x बरोबर 51, मग x बरोबर 51 भागिले 3, 17 त्रिक 51, म्हणजे x किती आला? 17, आणि चुकीचे किती आले? 34. आपल्याला काय विचारले? त्याचे किती प्रश्न बरोबर आले? तर बरोबर किती आलेत? 17. ठीक आहे, 17. पर्याय क्रमांक 2. इथे 34 एक नंबरलाच मुद्दाम त्यांनी दिलेला आहे, पण आपला ऑप्शन पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे, कारण बरोबर प्रश्न विचारलेले आहेत. आणि बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक आहे, म्हणजे जेवढे बरोबर आहेत त्याच्यात दुप्पट चुकीचे आहेत. ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट. पुढील उदाहरण सोडवा. साधारणपणे सर्व रूप द्यायचं आहे आपल्याला. 16 गुणिले 5 भागिले 10 अधिक 4 वजा 3 या पद्धतीनं. ठीक आहे, आपण सोडवूया. ठीक आहे, आपण सुरुवातीला त्यांना हे अपेक्षित आहे की तुम्हाला हे अगोदर करायचं आहे आणि हे नंतर करायचं आहे. ही गोष्ट माहीत आहे का की कोणता क्रम असतो? साधारणपणे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी, हा क्रम माहीत आहे का हे त्यांना चेक करायचं आहे. ठीक आहे, आपण बघूया. 5 दुने 10, 82 16, 8 अधिक 4 वजा 3, 12 वजा 3 बरोबर 9. पर्याय क्रमांक 4. साधारणपणे कन्सेप्ट फक्त माहीत आहे का ते चेक करतायत की कोणता क्रम अगोदर घेतला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे थोडक्यात हे असं होत नाही. बघा आता, 16 पंचे 80 भागिले 10, परत 4 वजा 3, मग हे 80 अधिक 4 84 वजा 3 81 छेद 10, असलं काय होत नाही. तर ते क्रमाने सोडवायला लागतं, ते चेक करतात ते फक्त. ठीक आहे, बघूया आपण नेक्स्ट. ठीक आहे, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी काय होईल? त्यांनी एक मालिका दिलेली आहे, साधारणपणे इंग्रजी वर्णमाला आहे. मी ह्या सगळ्या पेपरमध्ये येत नाही, हे मी स्वतः ॲड केलेलं आहे तुमच्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी. फक्त आपण पेपर ज्यावेळेस आपल्या हातात येतो त्यावेळेस हे मागच्या पेजवर कुठेतरी अशा पद्धतीने ए पासून M, परत N पासून Z, आणि 1 पासून 13, परत 14 पासून 26 या पद्धतीने लिहून घेणं गरजेचं आहे. असं जर लिहून घेतलं तर तुमच्या त्या परीक्षेतील जवळपास 2 ते 5 प्रश्न हे लवकर सुटतात. फक्त आपल्याला सुटणं महत्त्वाचं नाही आहे, तर ते लवकर पण सुटले पाहिजेत. ठीक आहे, जेणेकरून आपण इतर अवघड प्रश्नांना जास्त वेळ देऊ शकतो. ठीक आहे, आपण बघूया. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी BDG, आता हे तर काय तोंडी पण येते बघा. आता एच्या नंतर B, नंतर C, D, E, मग पुढे F. ठीक आहे, त्यानंतर आता येतं D बघा, D नंतर D, E, F, नंतर G, मग आता पुढे H, FH असं पर्याय क्रमांक 2 इथं एकाच ठिकाणी आहे, आणि हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचं तुम्हाला चेक करायची पण गरज नाही, तरी पण करू शकता. GHIJK. ठीक आहे, या पद्धतीनं सोपं आहे एकदम. आपण बघूया पुढचा प्रश्न. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? इथे काय येईल असं विचारले. D/4 आहे, F/6, I/9 आणि M/13. D/4, हे D/4 आहे, त्यानंतर F/6 आहे,
आय 9 आहे, आय 9 आहे, यम 13 आहे, यम 13 आहे. बघा असं लगेच तुमच्या लक्षात येतं. इथं एक सोडलं, इथं 2 वेळा सोडलं, इथं बघा एकदा सोडलं, इथं 2 सोडले, इथे 3 सोडले. मग आता आपण 4 सोडू. 1 2 3 4. पुढं काय हे यायला पाहिजे आर आणि 18, आर आणि 18. पर्याय क्रमांक 2. बघा म्हणजे तुमच्याकडे जर ही अगोदरच वर्णमाला तयार असेल तर तुम्ही लगेच उत्तर याचं देऊ शकता. ठीक आहे. असे याचे फायदे असतात. तर हे कृपा करून तुम्हाला हातात प्रश्नपत्रिका मिळाली की त्याच्यावरती लगेच शेवटच्या पेजवरती या पद्धतीने ड्रॉ करून तुम्ही घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. खालीलपैकी विजोड पद ओळखा. OMKI. ठीक आहे. O त्याच्यानंतर MKI. ठीक आहे. हे रिवर्सनं चाललेलं आहे. ठीक आहे. दुसरा कलर घेतो. YWU आणि S. बघूया YWUS. ठीक आहे. हे पण उलट क्रमाने चाललेलं आहे. ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. RTPN. आर आता हे पुढं चाललं आहे बघा. RT एकदा पुढं गेलं, परत मागे आलं, परत मागे आलं, म्हणजे हा कुठंतरी थोडासा क्रम चुकीचा वाटतोय. RTP आणि N. त्यानंतर बाकीचं बघूया आपण. इथे बघा हा बघूया आता. JHF आणि D. म्हणजे हा पण पाठीमागे सरकत होता क्रम, फक्त एका ठिकाणीच. RTPN हा क्रम चुकीचा आहे. लगेच लक्षात येते तुमच्याकडे जर वर्णमाला तयार असेल तर. ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. ठीक आहे. आपण आता हे सुद्धा वर्णमालेवरती HN ला EK आहे, तर MS ला काय असे विचारले. आपण बघूया HN. Hला काय आहे तर E आहे, या Hला E आहे. ठीक आहे. म्हणजे 2 मध्ये सोडलेला आहे. आणि Nला K आहे, या Nला इथे K आहे. ठीक आहे. म्हणजे इथे पण 2 मध्ये सोडलेला आहे. ठीक आहे. आपण तसंच बघूया आता. MS साधारण यम इथं आहे, तर 2 मध्ये सोडलं. समजा हे 12 आणि 11, तर जे यायला पाहिजे. आणि यस साधारण यस इथं आहे, 2 मध्ये सोडल्यानंतर पी, JP पर्याय क्रमांक 1लाच आहे. ठीक आहे. हे पण लगेच सुटतं तुमचं. बघूया आपण नेक्स्ट. खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. इथे प्रश्नचिन्ह आहे, याच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आपण बघूया. सुरुवातीला फरक बघूया आपण. 2 5 11 20 32 47. ठीक आहे. इथे 3चा फरक आहे, इथे 6चा आहे, इथे 9चा आहे, इथे 12. त्यानंतर बघा आता ठीक आहे, इथे 15. त्यानंतर आता 3 6 9 12 15. मग त्यानंतर आता 18. मग 47 अधिक 18. 7 आणि 7 14 आणि 1 15 आणि 4 आणि 2 6. 65. पर्याय क्रमांक 2 65 याचं ॲन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. सोपं आहे हे. आणि हा सेम प्रश्न किंवा थोडासा बदल करून बीडमध्ये पण विचारण्यात आलेला आहे. बीड पोलीस भरती, ज्याचा व्हिडिओ डिटेल एक्सप्लेनेशन आपल्या चॅनलवरती अश्विन अकॅडमीवरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे, किंवा थोडासा बदल केलेला आहे याच्यात, पण बऱ्यापैकी हे अंक सेमच आहेत. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तर इथं काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. बघूया आपण. 1 2 आणि 5. 5 आणि 2 7. 7 आणि 1 8. 8 आणि 16चं काय रिलेशन दुप्पट केले, बरोबर. 5 आणि 2 7 आणि 1 8. 8 गुणिले 2 बरोबर 16. इथे बघू तेच आपण जमतं आहे का. 7 आणि 5 12. 12 आणि 3 15. इथे पण तेच रिलेशन लागतं आहे, त्याची दुप्पट केली. आता इथं बघूया. 9 आणि 3 12. 12 आणि 5 17. मग 17 दुने 34. ठीक आहे. 34 पर्याय आहे, त्यामुळे तेच आपलं ॲन्सर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सोपं आहे. थोडंसं 1-2 लॉजिक लावून बघितल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे प्रश्न लगेच येतात. ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट.
एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द GCUV असा लिहितात, तर नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल बघूया आपण. ईसाठी काय वापरले? जी वापरले. ईसाठी जी वापरले. ठीक आहे. एसाठी सी वापरला आहे. एसाठी सी वापरला आहे म्हणजे एक पुढचं वापरलं आहे. एक पुढचं वापरलं आहे म्हणजे मध्ये एक सोडलं, इथं पण एक, इथं पण एक. एससाठी यू वापरला आहे. एससाठी यू, इथे पण एक सोडलं आहे. आणि टीसाठी व्ही वापरला आहे. टीसाठी व्ही, इथे पण एक सोडलं आहे. ठीक आहे. आपण आता मग नॉर्थचं बघूया. एकने पुढे सरकवायचं आहे थोडक्यात. यन आहे तर पी आलं पाहिजे सुरुवातीला. ठीक आहे. पी, पी इथं नाही आहे, इथं नाही आहे, त्यामुळे आता बी किंवा डी. ठीक आहे. ओसाठी काय आलं पाहिजे? क्यू आला पाहिजे. ओसाठी क्यू. त्यानंतर आरसाठी काय आलं पाहिजे? टी आला पाहिजे. बरोबर. या आरसाठी हा टी आला पाहिजे. त्यानंतर टीसाठी काय आलं पाहिजे? फी आला पाहिजे. टीसाठी फी आला पाहिजे. आणि त्यानंतर एच, एचसाठी एचसाठी जे आला पाहिजे एक सोडून. जे, जे इथं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. तुमची जर वर्णमाला तयार असेल तर लगेच तुम्हाला सुटतं हे. ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. इथे पण तेच. ए इज इक्वल टू किती? 1 आहे, बीला 2, सीला 3. यानुसार टायगर हा शब्द कसा लिहितील? तर बघा इथेच 20 आहे, त्यानंतर काय 9 आहे, जी 7 आहे, ई 5 आहे, इथे 20 आहे, हा पर्याय गेला. त्यानंतर काय 975 पाहिजे आपलं, बरोबर का? 9, 7 आणि 5, 975 इथं आहे. 20 975, 20 975. ठीक आहे. आणि शेवटी काय आहे? आर आहे. आरला काय आहे? 18. ठीक आहे. 20 975 18 इथे. इथे 975 नाही आहे, चुकून मी सांगितलं 957 आहे, त्यामुळे हा ऑप्शन कट होतो. इथे 21 असल्यामुळे हा ऑप्शन कट होतो. इथे 975 नाही म्हणून हा ऑप्शन कट होतो. तर सी हा ऑप्शन एकदम बरोबर आहे. ठीक आहे. सी. आपण बघूया नेक्स्ट. काय प्रश्न आहे? सुजाताला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. भावाचे नाव समीर आहे, तर समीरला किती बहिणी आहेत? बघूया आपण. सुजाता, आणि सुजाताला काय म्हटले? 2 बहिणी आहेत. साधारणपणे ही बहीण 1 आहे आणि ही बहीण 2 आहे. आणि 1 भाऊ आहे, आणि 1 भाऊ आहे. 1 भाऊ आहे आणि त्या भावाचं नाव समीर आहे, म्हणजे हा भाऊ समीर, ही एकच व्यक्ती आहे. तर समीरला बहिणी किती? समीरला बहिणी किती? ही 1, ही 2 आणि सुजाता 3. बऱ्याच वेळा आपण या 2च बहिणी कन्सिडर करतो आणि तेच त्यांना चेक करायचं आहे की सुजाता ही पण बहीण आहे, हे तुमच्या लक्षात आलं आहे का? ठीक आहे. तर 3 बहिणी आहेत. अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं तर तुम्हाला लगेच याचं उत्तर येतं. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्ष होते, तर 5 वर्षानंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती? एकदम सोपं आहे हे. एवढंच लक्षात पाहिजे की अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे बघा आता, अश्विन समजा 2000 साली जन्मला आणि राणी साधारण किती? 5 वर्षांनी मोठा आहे. बरं, 2005ला. मग आता 10 वर्षांनी पुढे गेलं काय, 20 वर्षांनी गेलं काय, किंवा 30 वर्षांनी गेलं काय, या दोघातील फरक हा 5 वर्षच राहणार आहे. तो 5 वर्ष काय बदलणार नाही. आणि तेच त्यांनी विचारले, अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती? 5 वर्षानंतर विचारलं त्यांनी. मग 5 वर्षानंतर विचारू किंवा 20 वर्षानंतर विचारू किंवा 100 वर्षानंतर जरी विचारलं तरी हे कॉन्स्टंट आहे ना. अश्विनचा जन्म आणि राणीचा जन्म हा कॉन्स्टंट आहे, हे बदलणार नाही. त्यामुळे हा 5 वर्षाचा फरक कायम राहणार आहे. 5 वर्ष याचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. एकदम सोपं होतं आहे. फक्त लेंदी असल्यामुळे थोडंसं आपल्याला वाटतं की अवघड आहे, तर तसं नाही आहे. ठीक आहे. बघूया आपण. अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 असल्यास अजयचे वय किती? ठीक आहे. आपण बघूया, करूया. समजा आता अशोकचे वय काय आहे? सुरेशच्या वयाच्या दुप्पट. हे झालं दुप्पट. सुरेशच्या वयाच्या दुप्पटपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. ठीक आहे. पण आपल्याला सुरेशचं वय दिलं आहे. सुरेशचे वय किती आहे? 10 आहे. म्हणजे 2 गुणिले 10 वजा 5 म्हणजे 20 वजा 5 म्हणजे 15. अशोकचं वय किती आलेलं आहे? 15 आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया.
अजयच्या वयाच्या 1/3पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. अशोकचेच बघा आता, अशोकच काय आहे, अजयच्या वयाच्या 1/3पेक्षा, हे अजयच्या वयाचं 1/3 झालं, 8 वर्षांनी जास्त आहे. अशोकचं वय तर आपण काढलं 15 बरोबर. आता 1/3 अजयला आपण ए घेऊया अधिक 8. ठीक आहे. आता इथं आपण छेद समान करण्याची कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे, तेवढंच ते चेक करतायत की तुम्हाला माहीत आहे का नाही. ठीक आहे, सॉरी हे थोडंसं हे झालं. अशोकचं किती आलं होतं 15, 1/3 ए अधिक 8. ठीक आहे, छेद समान करण्यासाठी आपण काय करूया, इथे 3 छेद आहे तर इथे पण 3ने गुणाकार करू, इथे पण 3ने गुणाकार करू. ठीक आहे, 15 त्रिक 45 बरोबर. इथे फक्त आता ए शिल्लक राहील, कारण हा 3ने इकडे गुणाकार केला, या 3ने इकडे गुणाकार केला. ठीक आहे, अधिक 8 त्रिक 24. मग ए बरोबर किती येणार आहे, 45 वजा 24 साधारणपणे 21. हे याचं उत्तर यायला पाहिजे. 61चं 21 वर्ष. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं आहे, अजयचे वय विचारले. अजयचे वय आपण ए मानलं होतं, एची किंमत 21 वर्ष आलेली आहे. ठीक आहे, आपण बघूया आता नेक्स्ट. आता हा आकृतीवरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, आपण बघूया 62 ते 66 म्हणजे याच्यावरती 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत. प्रमोद एक्स या घरातून बाहेर पडला तेव्हा समोर सूर्योदय झाल्याचे त्याने पाहिले. घर ते शाळा हा मार्ग सोबतच्या आकृतीत दाखवला आहे. या माहितीच्या आधारे खालील 5 प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे, एक्स हे काय आहे, त्याचं घर आहे, आणि वाय ही काय आहे, त्याची शाळा आहे. ठीक आहे, घरून शाळेत पोहोचण्यासाठी प्रमोदला किती वेळा डावीकडे वळावे लागेल. घरून शाळेत पोहोचण्यासाठी किती वेळा डावीकडे वळायला लागेल. ठीक आहे, आता हा असा समोर चालत गेल्यानंतर त्याला किती वेळा डावीकडे वळायला लागेल असे विचारले. ठीक आहे, आपण जिथे वळायला लागेल तिथे आपण अधोरेखित करूया. इथून हा चालत एक्सपासून चालत गेल्यानंतर हा सरळ गेला, सरळ गेल्यानंतर हे उजवीकडे वळाला, उजवीकडे वळल्यानंतर त्याचं तोंड इकडे असणार आहे, तोंड इकडे असणार आहे म्हणजे तिचा डावा हात इथं असणार आहे. ही डावी एकदा झाली, परत इथे डावी येणार 2दा, त्यानंतर हे उजवं येणार, इथे नाही येणार, त्यानंतर परत इथे उजवं येणार, ते पण नाही येणार, त्यानंतर साधारण इथे एकदा येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे उजवं येणार, ते पण नाही येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पण साधारणपणे येणार नाही. इथून परत हा उजवाच झाला. ठीक आहे, हा डावा होईल, परत हा पण डावा होईल, त्यानंतर हा साधारणपणे उजवा होईल. ठीक आहे, इथून त्याचं तोंड खाली असणार आहे त्यामुळे त्याचा उजवा हात हा होईल, त्याच्यानंतर हा एक होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून ज्यावेळेस तो असा खाली येईल त्यावेळेस हा त्याचा उजवा हात असेल, त्याच्यानंतर डावा हात असेल, त्याच्यानंतर इकडे उजवा हात हा येणार नाही. ठीक आहे, हा उजवा हात येणार नाही, परत हा उजवा हात येणार नाही. इथून त्याचं तोंड इकडे असेल त्यामुळे हा डावा येईल, इकडे तोंड असेल त्यावेळेस हा पण डावा येईल, आणि इकडे तोंड असेल त्याचं त्यावेळेस हा पण डावा येईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साधारणपणे 10 हे याचं ॲन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, मोठा प्रश्न आहे, एकच आकृती दिली तुम्हाला 5 वेळा याचे प्रश्न विचारलेले आहेत. एकदा जर आकृती व्यवस्थित तुम्ही समजून घेतली तर 5 प्रश्न तुमचे इथे सुटू शकतात. ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट. घरापासून एक्स या घरापासून शाळेपर्यंत पोहोचताना किती वेळा समोरची दिशा पूर्व येईल. आता ही पूर्व आहे, किती वेळा समोरची दिशा पूर्व येईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे, आपण बघूया समोरची दिशा पूर्व ही एकदा येईल, ही 2दा येईल, ही 3दा, ही 4 वेळा, त्याच्यानंतर इथे एक 5 वेळा, आणि त्याच्यानंतर इथे एक 6 वेळा. साधारणपणे याचा 6 ॲन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, एकदम सोपं आहे. फक्त हे एक सुरुवातीला तो ज्यावेळेस चालत गेला त्यावेळेस ते पकडायचं आहे की नाही हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे 5 किंवा 6 हे याचं ॲन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. एक्स घरापासून वाय शाळेपर्यंत पोहोचताना किती वेळा प्रमोदच्या उजव्या हाताला उत्तर दिशा असेल. ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, आपण बघूया किती वेळा उजव्या हाताला उत्तर दिशा येईल. ठीक आहे, असं तो समोर जात असताना उजवा हात येणार आहे, उत्तर दिशा वर आहे,
त्यामुळे तो येणार नाही. त्यानंतर ज्यावेळेस तो खाली होईल, खाली या बाजूला तोंड करेल, त्यावेळेस त्याची उजवा हात इकडे होईल, ती पण दिशा होणार नाही. परत तो ज्यावेळेस असा वळेल त्यावेळेस उजवा हात इथं होईल. त्यानंतर ज्यावेळेस तो वरती वळेल त्या उजवा हात इथं होईल. त्यानंतर परत तो असा जाईल त्यावेळेस त्याचा उजवा हात इथे असेल. परत तो या बाजूला तोंड करेल त्यावेळेस त्याचा उजवा हात इथे असेल. त्यानंतर परत तो या बाजूला तोंड करेल त्यावेळेस उजवा हात इथं असेल. अजूनपर्यंत एकदाही आलेलं नाही, ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस तो या बाजूला वळेल त्यावेळेस त्याचा उजवा हात असेल. या बाजूला तो ज्यावेळेस वळेल त्यावेळेस त्याचा उजवा हात वरती असणार आहे, ठीक आहे. म्हणजे इथं एकदा झालेला आहे. त्यानंतर इथं एक येणार आहे बघा तशाच पद्धतीनं. तर इथं पण एक येणार आहे बघा तशाच पद्धतीनं. म्हणजे 1 2 3, त्यानंतर इथे एक येणार बघा 4 आणि इथे एक 5. साधारणपणे 5 हे याचं ॲन्सर असायला पाहिजे, ठीक आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे तर याचं 5 ॲन्सर असायला पाहिजे. थोडंसं अजून एकदा आपण बघू शकता, 5 किंवा 6, पण शक्यतो 5च याचा ॲन्सर यायला पाहिजे, ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. थोडंसं ट्रिकी प्रश्न आहेत हे, आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नामुळे आपलं मेरिट ठरत नाही. जर आपण सोपे प्रश्न पटपट सोडवले आणि अशा प्रश्नाला थोडासा वेळ देऊन सोडवलं तर आपण मेरिटमध्ये नक्की येऊ, ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. ठीक आहे. प्रमोदचे घर त्याच्या शाळेच्या कोणत्या दिशेला आहे, ठीक आहे. प्रमोदचे घर इथं आहे आणि शाळा इथे आहे. साधारणपणे आपण अशा पद्धतीने जर बघितलं तर ही वायव्य दिशा होते, बरोबर. प्रमोदचे घर शाळेच्या वायव्येला आहे, ठीक आहे. हे एकदम सोपं आहे. बघूया आपण नेक्स्ट. प्रमोदची शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे. याच पद्धतीनं प्रमोदची शाळा ही नैऋत्य दिशा असते, बरोबर. आग्नेय दिशा असते. ही आग्नेय असते, ही ईशान्य असते, ही वायव्य असते आणि ही नैऋत्य असते. तर आग्नेय याचा ॲन्सर यायला पाहिजे, ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल. तर साधारणपणे एका तासात 2 वेळा काटकोन होतो, ठीक आहे. तर 12 ते 6 हे किती तास आहेत, 6 तास आहेत. म्हणजे 12 वेळा काटकोन होईल, बरोबर. पण इथे एक अपवाद आहे. साधारणपणे 3 ते 4 हा जो सिनरिओ असतो 3 आणि 4, समजा त्यावेळेस आपण 3 वाजले म्हणतो साधारणपणे या पद्धतीनं, ठीक आहे. आणि 4 इथे, 4 इथे, साधारणपणे इथं या कंडिशनमध्ये साधारणपणे एकदाच काटकोन होतो. हा अपवाद आहे. हा अपवाद पाठ आहे का नाही हेच त्यांना बघायचं आहे. त्यासाठी त्यांनी मुद्दाम दुपारी 12 सायंकाळी 6 अशा प्रकारची वेळ दिलेली आहे की त्या दोन्हींच्या मध्ये 3 आणि 4 हे दोन्ही अंक येऊन जातील, ठीक आहे. मग इथला आपण 1 वजा केला, तिथे 2 वेळा नाही येत तर एकच वेळा येतं. तर साधारण 11 वेळा, ठीक आहे. त्यांना फक्त तेच पाठ आहे का तुमचं पाहायचं आहे, ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. तर रांगेत एकूण मुले किती बघूया आपण. समजा अशी रांग आहे आणि सुहासचा डावीकडून, ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू, ठीक आहे. डावीकडून 9वा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि हा झाला 9वा क्रमांक, हा सुहास, ठीक आहे. आणि उजवीकडून 7वा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि हा 7वा. 7व्याला हाच येणार आहे, ठीक आहे, सुहास. तर आता आपण मुले किती आपण बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, ठीक आहे. 15 मुलं या लाईनमध्ये पाहिजेत, ठीक आहे. ठीक आहे. ही कन्सेप्ट फक्त त्यांना चेक करायची आहे की या बाजूने 9वा घेतल्यानंतर तोच मुलगा इकडून 7वा आहे. तर तुम्ही इथं लगेच 7 घेणं अपेक्षित नाही. तर हाच 7वा मुलगा आहे सुहास, ठीक आहे. हे माहीत आहे का त्यांना चेक करायचं आहे, ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट.
ठीक आहे. इथं थोडंसं आपण प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेलं आहे. खालील दिलेल्या सारणीत एका महाविद्यालयाची 4 शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी संख्या दिलेली आहे. सारणीचा अभ्यास करावा. दिलेल्या 2 प्रश्नांचे उत्तराचे योग्य पर्याय निवडा. म्हणजे या सारणीवरती 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बघूया आपण कोणते आहेत ते. ठीक आहे, आपण बघूया काय प्रश्न आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील मुलींचे गुणोत्तर किती. ठीक आहे, हे मुलं आहेत, ही मुलं आहेत. आणि 2021-22 हे आपल्याला विचारले. 2021ला मुलं आणि मुली. सुरुवातीला मुलं आहेत तर आपण मुलं घेतली. त्यानंतर मुलींचं गुणोत्तरसाठी आपण 420. ठीक आहे, 780 आणि 420 हे घेतलं. याचा फक्त भागाकार आपल्याला करायचा आहे गुणोत्तर काढण्यासाठी. 0ला 0 गेलं आपण. ठीक आहे, 2ने भाग देऊया. साधारण इथे 21 येईल आणि इथं 39 येईल. त्यानंतर 3ने भाग जाईल, बरोबर. 3 7 21 आणि 13 त्रिक 39. 13 आणि 7 13/7. 13/7 असं आहे का कुठं. ठीक आहे, 13/7 इथं आहे सीला. तोच याचा पर्याय असेल. ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट. इथं फक्त गुणोत्तर किती आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला भागाकार करणं अपेक्षित आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे का, एवढं त्यांना बघायचं आहे. ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट. पुढचा प्रश्न. ठीक आहे, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापेक्षा मुलींच्या संख्येत सन 2023-24 साली किती शेकडा वाढ झाली. टक्केवारीमध्ये किती वाढ झाली विचारले. तर 22-23ला मुली 700 होत्या आणि 23-24ला मुली या 1120 झालेल्या आहेत. म्हणजे साधारणपणे 700 याच्यावरती किती वाढ झालेली आहे ही 1120. म्हणजे साधारणपणे 420. 700 आणि 400 1100 आणि वरचे ते 20 420. म्हणजे 700ला 420 तर 100ला किती. या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. 7 1 7 7 7 60 म्हणजे साधारण 60% हे याचं ॲन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट. सोपं होते बघा. इथे परत आपल्याला वर्णमाला आलेली आहे. मला वाटतं हा 6वा प्रश्न आहे वर्णमालेवरचा. एका सांकेतिक भाषेत FXRI हा शब्द हँड असा लिहिला जातो, तर PLXJ हा शब्द कसा लिहिला जाईल. ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, इथं त्यांनी थोडंसं कन्फ्युजिंगली विचारण्यात आलेलं होतं. Fला H साधारणपणे Fला H म्हणजे एक पुढं आहे. तर साधारणपणे Pला काय येणार आहे आपल्याला. Pला आरने सुरुवात होईल. इथे आर आहे, आर आहे, आर आहे. हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर एक्सला ए म्हणजे 2मध्ये सोडण्यात आलेलं आहेत. तर त्याच्यानंतर एलला काय येईल साधारणपणे. एलला 1 2 सोडल्यानंतर ओ. ठीक आहे, हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर आरला एन आहे साधारणपणे. आरला एन म्हणजे 3 सोडण्यात आलेले आहेत आता. तर एक्सला 1 2 3 साधारणपणे टी ROT. इथं पण ROT आहे, इथे पण ROT आहे. आता ई का डी हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, आयला इथं डी आलेला आहे त्यांच्याकडे. आयला डी म्हणजे 1 2 3 4 सोडण्यात आलेले आहेत. तर आता जेला आपण बघूया. थांबा 1 मिनटं. जेला आता किती 4 1 2 3 4 ई. तर साधारण ई हे सी असणं अपेक्षित आहे. थोडंसं त्यांचा इथं गोंधळ झालेला आहे मागं पुढं करण्यामध्ये, पण थोडंसं आपण लॉजिक लावलं तर योग्य उत्तरापर्यंत पोचू शकतो. हे किंवा हे असं थोडंसं मुलांचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर ठीक आहे, आपण त्यांच्या लॉजिकनुसारच जायचं आहे. आपण बघूया नेक्स्ट. ठीक आहे, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. इथे काय येईल बघितलं. ठीक आहे, आपण बेरीज करून बघूया. 17 आणि 8 25. 16 आणि 9 25. ठीक आहे, बेरीज बरोबर येते 19 आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. बरं 18 आणि 7 25. ठीक आहे, मग 19 आणि 6 25. ठीक आहे, 6 येतं. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. बेरीज असेल, गुणाकार असेल, वजाबाकी असेल, भागाकार असेल, वर्ग, घन या संदर्भातच साधारणपणे अशा उदाहरणांमध्ये लॉजिक लागत असतात. ठीक आहे, या पद्धतीनेच करून बघायचं. किंवा वर्ग अधिक 1 किंवा दुप्पट अधिक 1 अशा प्रकारचे लॉजिक असतात इथे. ठीक आहे,
आपण बघूया नेक्स्ट. माझी आई तुमच्या वडिलांची बहीण लागते, तर तुमची आई माझी कोण? समजा आता ही मी आहे, माझी ही आई, ही कोण आहे? तुमच्या वडिलांची बहीण आहे. समजा ही एक्स व्यक्ती आहे, एक्स व्यक्तीचे हे वडील आहेत आणि हे दोघं झालेत बहीण भाऊ. ठीक आहे. माझी आई तुमच्या वडिलांची बहीण लागते, तर तुमची आई म्हणजे या एक्सची आई. ठीक आहे. हे नवरा बायको झाले. एक्सची आई, तर तुमची आई माझी कोण? म्हणजे माझी ही तुमची आई कोण लागणार? ठीक आहे. तर माझ्या आईचा भाऊ हा झाला मामा आणि मामाची बायको झाली मामी. ठीक आहे. तर याचं मामी हे आन्सर यायला पाहिजे. सोपं आहे एकदम. आपण बघू नेक्स्ट. खालील प्रश्नात शब्दामधील समान संबंध ओळखा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. डोळ्याला टेलिस्कोप, तर कानला काय येणार आहे? मायक्रोफोन, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप नाही, स्टेथोस्कोप हे बरोबर आहे याचं. ठीक आहे. टेलिस्कोप आपण डोळ्याला लावून बघतो, स्टेथोस्कोप आपण कानाला लावून बघतो. ठीक आहे. ठीक आहे. तर मायक्रोफोनमध्ये थोडंसं त्यांनी कन्फ्युजन करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. ठीक आहे. आता हा 7वा प्रश्न आलेला आहे, 7th, जो की इंग्रजी वर्णमालावरती आहे. म्हणजे पहा, इंग्रजी वर्णमाला. ठीक आहे. बघूया आपण. बेसिकला 34 आलेला आहे. म्हणजे समजा त्यांनी आता याची बेरीज केलेली आहे. बीला 1, म्हणजे आता बघा आपण करून बघू. 2 अधिक 1, त्यानंतर एसला काय आहे? 19, त्यानंतर आयला काय आहे? 9 आणि सीला काय आहे? 3. ठीक आहे. हे झालं 20, 29 आणि 3 साधारणपणे 32 आणि हे 2 34. ठीक आहे. हे 34. पहिला त्याचप्रमाणे 42, तर सॅलरीसाठी काय असं त्यांनी विचारलेलं आहे. हे बघूया आपण. एसला काय आहे? एसला 19, एला 1 असणार आहे, हे तर माहीतच आहे. एलला किती आहे? 12, एला परत 1 असणार आहे. आरला किती आहे? 18 आणि वायला किती आहे? 25. बघूया आपण. हे 19 आणि 1 हे झालं 20, 12 आणि 18 हे झालं 40. सॉरी, 12 आणि 18 हे झालं 30. ठीक आहे. हे 25 आणि हा 1. ठीक आहे. बघूया आपण. हे 20 आणि 30 हे झालं 50, हे 75 आणि 1 76. ठीक आहे. 76 याचा आन्सर असला पाहिजे. बघूया आपण नेक्स्ट. भारताचे पहिले अति गरिबीमुक्त राज्य कोणते आहे? ठीक आहे. आता इथून GSचा पार्ट चालू झालेला आहे. ठीक आहे. सामान्य ज्ञानाचे प्रश्न इथून पुढे चालू झालेले आहेत. ठीक आहे. अति गरिबीमुक्त राज्य कोणते भारतातील पहिले? तर ही फॅक्टच आहे, तुम्हाला माहीत पाहिजे की केरळ हे भारतातील पहिले अति गरिबीमुक्त राज्य झालेले आहे. आणि अशा ठिकाणी बऱ्यापैकी केरळ साक्षरता असेल किंवा शैक्षणिक संदर्भात कोणत्या गोष्टी असतील तर बऱ्यापैकी केरळ तिथे पुढं असतं. ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? आपल्याला माहीत आहे 2015 पासून 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. बीडची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये साधारणपणे पर्यावरण दिवस विचारण्यात आलेला आहे. पर्यावरण दिवस 5 जून. ठीक आहे. तुम्ही बघू शकता, बीडचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. वंदे भारत ट्रेनमध्ये वापरण्यात आलेल्या टक्कर विरोधी म्हणजे अँटी कोलिजन यंत्रणेचे नाव काय आहे? तर कवच. फॅक्ट आहे, ही माहीत पाहिजे. वंदे भारतमध्ये जे यंत्र वापरण्यात आलेलं आहे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून, ऑटोमॅटिक ब्रेक लागण्याचं जे साठी एक सिस्टीम वापरण्यात आलेली आहे त्याला कवच असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट.
भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शहा. ठीक आहे. निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत. राजनाथ सिंह हे संरक्षण. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा UGC लागू करणारे देशातील पहिले राज्य. तर ऑल ओव्हरचे पहिलं गोवा आहे, पण स्वातंत्र्यानंतरचे पहिले म्हटलं तर ते उत्तराखंड यायला पाहिजे. ठीक आहे. इथे थोडंसं फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त पहिले एवढंच म्हटलं, फक्त पहिले तर गोवा, आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले म्हटलं तर UK म्हणजेच उत्तराखंड. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. पंतप्रधान कार्यालयाचे PMO नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? ठीक आहे. नवीन नामकरण काय करण्यात आलेलं आहे? सेवातीर्थ. हे तुमचं योग्य उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. फॅक्ट आहे ही चालू घडामोडीची. बघूया आपण नेक्स्ट. याच्यामध्ये जास्त काही सांगण्यासारखं नाही. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? माहीत आहे तुम्हाला, केसरी आणि मराठा. केसरी आणि मराठा. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. बघूया आपण नेक्स्ट. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली? 1853, मुंबई ते ठाणे. ठीक आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावलेली आहे. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. स्वामी विवेकानंद यांचे गुरु म्हणून कोणास ओळखतात? तर रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु आहेत. स्वामी रामतीर्थ हे नाहीत, हे साधारणपणे मराठवाडा संघर्ष आहे त्याच्याशी संबंधित व्यक्ती आहेत. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाची व्यक्ती आहेत, त्यामुळे हे पण येणार नाहीत. ईश्वरचंद्र विद्यासागर हे साधारणपणे समाजसुधारक आणि कोलकातामधील बऱ्यापैकी त्यांचं कार्य या संदर्भात आहे विद्वानविषयीचे. तर रामकृष्ण परमहंस याचं उत्तर येणार आहे. बघूया आपण नेक्स्ट. दो बूंद जिंदगी के, मला माहीत असेल, अमिताभ बच्चन यांची जाहिरात. कशा संदर्भात आहे? पोलिओ. ठीक, पोलिओ. बघूया आपण नेक्स्ट. H2SO4 हे कशाचे सूत्र आहे? तर हे सल्फ्युरिक ॲसिड आहे. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन येणार नाही. हे पाठ पाहिजे, फॅक्ट आहे सायन्समधील. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करण्यासाठी कोणती हेल्पलाईन? सायबर गुन्हे म्हणजे मोबाईलवर OTP जे पाठवले जातात आणि त्याच्यातून स्कॅम केले जातात, त्या संदर्भात कोणती हेल्पलाईन चालू करण्यात आलेली आहे? तर ती 1930. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. छत्रपती संभाजीनगर महसुली विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत एकूण किती जिल्हे येतात? तर 8 जिल्हे येतात, आणि हा हायेस्ट आकडा आहे. सर्वात मोठा हा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. 8 जिल्हे येतात एकूण. आपण बघूया नेक्स्ट. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर BR आंबेडकर, माननीय बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होत. ठीक आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. फक्त अध्यक्ष म्हटलं तर राजेंद्र प्रसाद, आणि हंगामी अध्यक्ष असे एक कन्सेप्ट आहे, फॅक्ट आहे. हंगामी अध्यक्ष म्हटलं तर सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, सच्चिदानंद सिन्हा. बघूया आपण नेक्स्ट. 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? ठीक आहे. आता इथं थोडंसं कन्फ्युजिंग आहे. महाराष्ट्र राजभाषा दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन, पण याचं उत्तर राष्ट्रीय विज्ञान दिन यायला हवं. ठीक आहे. 28 फेब्रुवारी कन्फ्युजिंग आहे थोडंसं, पण राष्ट्रीय विज्ञान दिन
ठीक आहे. आपण बघूया नेक्स्ट. प्रजासत्ताक दिन परेड 2026 दरम्यान सर्वोत्कृष्ट चित्ररथ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या राज्याच्या चित्ररथास मिळाला? ठीक आहे, तर महाराष्ट्र. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. आपण बघू नेक्स्ट. अंमली पदार्थाची विक्री वितरण यावर प्रभावी प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात कोणते विशेष पथक? तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ANTF. ठीक आहे, हे ANTF याचा ॲन्सर आहे. आपण बघूया नेक्स्ट. CID वगैरे असं काही येणार नाही, कारण ह्या बऱ्यापैकी देशपातळीवर काम करणाऱ्या संस्था आहेत. ठीक आहे, आपण बघतोय महाराष्ट्र पोलीस दलात, त्यासाठी A ऑप्शन आहे. आपण बघू नेक्स्ट. जिल्हा पोलीस दलात उपविभाग स्तरावर SDPO हे काम पाहतात, तर पोलीस आयुक्तालयामध्ये उपविभाग स्तरावर कोण असतात? तर साधारणपणे हे DYSP हे SDPO म्हणून काम करतात आणि तेच SCP म्हणून पण काम करतात. हे ग्रामीण भागात असेल आणि हे शहरी भागात असेल. ग्रामीण आणि हे शहरी. ठीक आहे, ते फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत आहे का हे त्यांनी चेक केलेलं आहे. आपण बघूया नेक्स्ट. होर्मुझ सामुद्रधुनी ही कोणत्या 2 आखातांना जोडते? ठीक आहे, भारत तर येणार नाही, एवढं तर आपल्याला म्हणजे एवढं तर नक्कीच माहीत पाहिजे. भारत तर येणार नाही, अमेरिका येणार नाही. ठीक आहे, हे मध्य जे आशियन देश आहेत तिथली गोष्ट आहे. पर्शियन आणि ओमान का इराक आणि अफगाणिस्तान येणार नाही, हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. साधारणपणे भारताचा नकाशा जर तुम्ही बघितला असाल तर या ठिकाणी असं अफगाणिस्तान आहे आणि ही जी सामुद्रधुनी आहे ती अशी या बाजूला आहे, तर ती पर्शियन आणि ओमान या 2 देशांमध्ये येते. ठीक आहे, आपण बघू नेक्स्ट. नेक्सस या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत युval नोवा हरारी यांचंच एक पुस्तक आहे. सर्वांनी आयुष्यात एकदा तरी आवर्जून जे पुस्तक वाचावं ते पुस्तक आहे सेपियन. हे पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध आहे आणि मी तुम्हाला सर्वांना रिकमेंड करतो की आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचलं पाहिजे तुम्ही. हे पुस्तक वाचल्यानंतर जे तुमचं जीवनाकडं, आयुष्याकडं, स्वतःच्या लाईफकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे ते पूर्णपणे बदलून जातो. गरीब श्रीमंत, उच्च नीच, जातीभेद या गोष्टी किती आपल्यापासून लांब आहेत आणि आपण माणूस म्हणून काय आहे, माणूस म्हणजे नक्की काय हे समजतं. तर हे पुस्तक आयुष्यात एकदा तरी वाचावं. ते सुद्धा यांचंच आहे, युval नोवा हरारी. फार फेमस पुस्तकं लिहिलेले आहे त्यांनी, खूप हुशार व्यक्तिमत्व आहे हे. आपण बघूया नेक्स्ट. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद ही वाहतूक व परिवहन, हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये वाहतूक आणि परिवहन याच्यासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट. चालू घडामोडीचा प्रश्न होता हा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज हुबेहूब दुसऱ्या व्हिडिओमध्ये वापरणे याला काय म्हणतात? तर याला डीप फेक म्हटलं जातं. साधारणपणे डीप फेक. मध्यंतरी बऱ्याच वेळा तुम्ही हा शब्द ऐकण्यात आला असेल. बऱ्याच ज्या अभिनेत्री आहेत किंवा बरेच जे मोठमोठे व्यक्तिमत्व असतात त्यांच्या बाबतीत अशा प्रकारे चुकीची गोष्ट केली जाते, तर ते डीप फेक हे तंत्रज्ञान वापरलं जातं. चुकीची गोष्ट आहे ती एकदम. ठीक आहे, आपण बघूया नेक्स्ट. महाराष्ट्राचे सध्याचे नवनियुक्त राज्यपाल कोण? हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे. जिष्णुदेव शर्मा. ठीक आहे, आपण बघू नेक्स्ट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ नाही? अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे, बीबी का मकबरा आहे, एलिफंटा लेणी नाही. एलिफंटा लेणी ही कोकणात आहे. ठीक आहे, साधारणपणे रायगड. ठीक आहे, आपण बघू नेक्स्ट. शेवटचा प्रश्न. गावातील मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा होय. ठीक आहे, पंचायत समिती, ग्रामपंचायत असं काही येणार नाही. मतदारांची सभा म्हटलेली आहे त्यामुळे ग्रामसभा हे याचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे,
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026चा 15 मार्च 2026 रोजी झालेला पूर्ण पेपर विश्लेषणासह आपण घेतलेला आहे. आपल्या चॅनलवरती म्हणजेच अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर याच्यावरती बीड हाचा जो 2026चा पेपर आहे तो सुद्धा आपण पूर्णपणे अशाच पद्धतीने एक्सप्लेन करून दिलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही पहा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जे की मोफत तुमच्यासाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यासाठी आपण फक्त सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट शेअर करा. आपण असेच पोलीस भरतीसाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे, प्रत्येक विषयाचे घेऊन येणार आहे. मराठी व्याकरण असेल, मराठी असेल, मॅथ्स रिजनिंग असेल आणि GS असेल, GS GK. ठीक आहे, आपण हे सर्व व्हिडिओ घेऊन येणार आहे. नंतर डिटेलमध्ये मी प्रत्येक विषय तुम्हाला शिकवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने, पूर्ण डिटेलमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ठीक आहे, थँक्यू.